नमस्कार. मी आज तुम्हाला शुक पत्रिकेतील शुक्राविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. 12 घरात शुक्र काय काय फळ देतो आपल्याला ते आता आपण पाहूया. पहिल्या घरात म्हणजे लग्नस्थानी शुक्र असता त्या व्यक्तीचे लग्न लवकर होते. तो माणूस ललित कला प्रवीण, हौशी, रंगेल व सुखी असतो. सुंदर शरीर आणि सुंदर स्त्री, सुपुत्र यांची त्याला प्राप्ती होते. विद्वत्ता व हुनहुनीपणा यांच्याजवळ खूप असतो. तो नेहमी कार्यामध्ये दंग असलेला असतो. परकीय भाषा त्याला अवगत असतात. स्वतःची जागा व संसार याबद्दल त्याला फार प्रेम असते. शुक्र बलवान व शुभ संबंधित असता तारुण्यानंतर त्याला चांगला काळ प्राप्त होतो. त्यांचे शरीर तेजपुंज व मोहक असते. 2, 7, 9, 12 राशीतील शुक्रामुळे चेहरा तेजस्वी व मोहक असतो. लग्नी शुक्र ज्या राशीत असेल त्या राशी गुणांची चमक त्याच्या चेहऱ्यावर दिसते. तो गुरुयुक्त किंवा गुरु संबंधित असेल तर त्याचा काम असताना त्याला वाईट मार्गाला प्रवृत्त करीत नाही. मंगळ, शनी, बुध, चंद्र याच्या संसर्गाने तो त्याविषयी नाना प्रकारे जास्त आसक्त होतो. त्यास कित्येक वेळा तसे व्यसनच असते. त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. त्याचा स्वभाव भित्रा असतो व राजमान्य होतो. त्याची 2, 3, 7, 11, 12 या राशीतील उत्तम फळे मिळतात आणि 1, 6, 8, 10 राशीत त्याला सामान्यतः अशुभच फळे मिळतात. कर्क आणि वृश्चिक राशीत असून मंगळ दृष्ट असल्यास व्यभिचाराकडे व दूरव्यसनाकडे त्याची प्रवृत्ती असते. लग्नात तर शुक्र असता वागण्याची तराच मुळी वेगळीच असते. तर असं आहे लग्नी शुक्राचं फळ. आता आपण द्वितीय स्थानात शुक्र असल्यानंतर काय होते ते पाहूया. द्वितीय स्थानी शुक्र असता कुटुंबातील स्त्री वर्गावर प्रेम करणारा माणूस असतो. त्यांना भूषणे देणारा असा मनुष्य असतो. धंद्यामध्ये पैसा चांगला मिळतो. जडजवारीचा संग्रह बरा होतो. हातात नेहमी द्रव्य खेळत असते. ओळखींच्या लोकांपासून त्याला नेहमी फायदा होतो. काव्य गायन करणारा, दुसऱ्याला प्रिय असा वक्तृत्व करणारा, गोड बोलणारा, चांदी, कापूस, दूध, विलासी रत्ने, वस्तू यांची देवघेव करणारा, संतती पुष्कळ होते. शरीर थोडे क्रशच असते. सुंदर स्त्री प्राप्त होते. विद्येच्या बळावर तो धन मिळवतो. स्थावर इष्टतेचा उपभोग चांगला घेतो. शुक्र, रवी किंवा अन्य पापग्रहांनी दूषित असता नेत्रपीडा होते. डोळ्यासंबंधित दोष असतो. नीच राशीत असता कर्जबाजारीपणा येतो. याच ठिकाणी न्यायवृत्ती कमी असते. द्वितीयात पापग्रह शुक्र असता अंमली पदार्थ भक्षणारा, चैन करणारा आणि दरिद्री होतो. शनीच्या शुभभागात असता धनसंचय बरा होतो. द्वितीयस्थ स्थानामुळे 60व्या वर्षी चांगला लाभ होतो. आता आपण तिसऱ्या घरातला शुक्र पाहणार आहोत. तृतीय स्थानी शुक्र असेल तर मनुष्य थोडासा कृपण, पराक्रमी, आळशी आणि बांधव प्रिय असतो. त्याचे शरीर कृश आणि किडकिडीत असते. नेत्ररोगी असतो. त्याला ललित व कथात्मक वाङ्मयाची अभिरुची फार असते. कोणतेही काम नीटनेटके करतो. त्यांचे हस्ताक्षर उत्तम असते. चित्रकलेची व गायनाची, ललित कलेची आवड असते. नातेवाईक व शेजापाजार यांच्यापासून सुख लाभते. स्वभाव आनंदी व उल्हासी असतो. प्रवासात प्रियजनांची वारंवार भेट होते. विवाह सहज व पत्र व्यवहाराने जुळतो. त्यांच्याकडून मनुष्य सार्वजनिक कार्यकर्ता, मिष्टभाषी, चांगली वस्त्रे परिधान करणारा, बंधुशक्क उत्तम मिळते. भगिनीचे प्रेम उत्तम मिळते. भगिनींच्या मुलावर स्वपुत्राप्रमाणेच त्यांचे प्रेम असते. हा शुक्र उच्च असेल तर त्याच्या भगिनींना श्रीमंत पती मिळतात. शुक्रामुळे मनुष्य नादबुद्ध, सट्ट्यात लाभ मिळवणारा असा होतो. तृतीयातील शुक्रामुळे आरंभशूर, अवसाधनिकी, साहसी, झोपाळ होतो. हा शुक्र तीर्थयात्रा फार घडवतो. पापग्रहयुक्त शुक्रामुळे मनुष्य रागीट, वाक्प्रहार करणारा, स्त्रियापासून पराभव पावणारा आणि घमंडकर होतो. तृतीयातील शुक्रामुळे 20व्या वर्षी यश आणि सुख प्राप्ती होते. आता आपण चतुर्थातला शुक्र पाहूया. चतुर्थात शुक्र असता मनुष्याला आनंदी वृत्ती प्राप्त होते. मनुष्य धनाढ्य, न्यायी, कार्यकुशल, बुद्धिमान, पंडित, मिष्टभाषी, स्त्रीवंश, वाचाळ आणि विलासी असतो. सुंदर गृहात राहणारा, विलासासाठी पेयादी पदार्थ वारंवार पिणारा, मातृभक्त, स्त्रीप्रेमी,
स्त्रियांच्या कनवाळू वाहन सौ स्त्रियांचा कनवाळू वाहन सौख्य भोगणारा, ग्रहक्षेत्राचा उपभोग घेणारा, जनतेकडून मान मिळवणारा, कापूस, चांदी, हिरे यांचा व्यापार करणारा आणि संपत्तीचा हव्यास बाळगणारा असतो. त्या मनुष्याच्या आयुष्याचा उत्तरार्ध ख्याली खुशालीत जातो. शावर इष्टतेचा लाभ होतो. या स्थानात शुक्र पापयुक्त असल्यास ही फळे फारच विलंबाने व अस्पष्ट मिळतात. स्थावर इष्टतेत भानगडे होतात. राहू केतू युक्त शुक्र असल्यास वडिलांनी वाईट मार्गाने मिळवलेली इस्टेट त्याच्या हाती येते आणि त्यांचे परिणाम त्या मुलाला भोगावे लागतात. मंगळाशी युक्त असेल तर अशुभ योग झाल्यास उजळेपणा, घरदार सावकाराच्या घरात जाते. चतुर्थ शुक्र बंधू सौदायक होतो. चौथ्या वर्षापासून सुख मिळू लागते. आता आपण पंचमातील शुक्र काय फळ देतोय पाहूया. पंचमातील शुक्रामुळे मनुष्य स्वाभाविकच चैनी व विलासलोलूप होतो. गाणे बजावणे, नाच गाणे, ललित कला, खेळ वगैरे विषय त्याला आवडतात. संतती पुष्कळ पुष्कळ सद्गुणी व सुंदर होते. मुले आज्ञाधारक होतात. हा शुक्र शुभ संबंधित असल्यास ललित कला, लेखन, सट्टे, जुगार यापासून लाभ होतात. तो राजदरबारी गेल्यास त्याची हुकूमत चांगली चालते. तो राजदरबारी सल्लागार असतो. पंचमातील शुक्रामुळे कन्यांची लग्ने सुस्थळी होऊन जावई देखील सहज चांगले मिळतात. तो बहुत जणांचा पुढारी, स्त्रियांचा आवडता होतो. स्वसंपादित धनाचा उपभोग मिळवतो. लेखन, मंत्र, जादूटोणा, भूतपात, विद्या वगैरेचा नाद असतो. त्याला दैवाची उपासना आवडते. शत्रूवर विजय मिळवतो. वृत्ती संतोषी असते. सिंह राशीत असेल तर धनयोग थोडा होतो. तो वैद्य व कायदेपंडित होतो. रवी, मंगळ, हर्षल याचा अशुभ योग पंचमातील शुक्राबरोबर असल्यास प्रेम प्रकरणात फसगत होते. सुख लालसेच्या बाबतीत अविचारीपणा घडतो. सट्टे वगैरे विषयात नुकसानच होते. पंचमातील शुक्रामुळे 5व्या वर्षी पित्याला लाभ होतात. आता आपण 6व्या घरातील शुक्र बघू. 6व्या घरात शुक्र असेल तर आई अशी माणसे आहाराविषयी मध्ये फार जपून असतात. हा शुक्र षष्ठात मंगळयुक्त किंवा जलराशीत पापुराने दूषित असेल तर विषय सुखाच्या अतिरेकामुळे त्यांची प्रकृती वारंवार बिघडते. मूत्राशयाचे रोग, गुह्य रोग होतात. नोकरीपासून सुख मिळते. एकांतवास प्रिय वाटत नाही. श्रंगार प्रियत असते. मात्र स्त्रियावर त्यांचे फारसे प्रेम नसते. त्यांच्यावर अनितीची वेळ पुष्कळ वेळा येते. या स्थानातील बलवान शुक्रामुळे विद्या, वासंग व कला कौशल्य प्राप्त होते. उच्च शुक्र असेल किंवा गुरु सानिध्यात असेल तर मनोवृत्ती ताब्यात राहते. शत्रूवर विजय मिळतो. मातुलाकडून सुख होते. सट्टे जुगारातही लाभ होतात. नोकरी चांगली मिळते. हा शुक्र पीडित असता त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवीत नाही. तो दयारहित, भांडखोर असतो. स्त्री सुखाला अनिष्टता येते. वैभव नष्ट होते. हलक्या लोकांची संगती लागते. नियमितपणा सोडून त्याचे वर्तन घडत राहते. त्यामुळे वारंवार आजारीपणा येतो. अशा माणसाने नेहमी दुसऱ्या विश्वासू माणसाच्या अनुषंगाने उद्योग केल्यास लाभ होतात. षष्ठात शुक्र 41 वर्षी शस्त्रपासून शत्रूकडून मृत्यूयोग उत्पन्न करतो. आता आपण 7व्या घरातील शुक्राची माहिती पाहू. सप्तम आणि शुक्र असेल त्याला भार्या सुख उत्तम मिळते. हे स्थान शुक्राला पोषक आहे. प्रेमळ भागीदार लागतात. बलवान शुक्र असेल तर विवाहानंतर भाग्योदय होतो. अर्थप्राप्ती चांगली होते. स्त्री हुशार व सद्गुणी मिळते. ललित कलांचा व्यासंग असतो. लोकांचं रंजन करणाऱ्या संस्थांमध्ये काम करावे लागते. भांडण तंटे फारसे होत नाही. हा शुक्र नटण्या मुरण्याची हौस, पोहण्याची विद्या येते. मनुष्य दैववान, धनवान, पुत्रवान, आनंदी, क्रीडासक्त व परदेश निवासी होतो. दुसऱ्याला मोहजालात कसे गुंतवावे याच्या बरोबर माहीत असते. राजकीय कामात यशस्वी, जुगार खेळणारा शुभ संबंधी वस्तूंचा आपल्या कुटुंबावर चांगला उदयास येणारा असा मनुष्य होतो. त्याचे भाग्य दुसऱ्याच्या तंत्राने वाढते. हा शुक्र अशुभ राशीतील किंवा पापग्रहाने दूषित असता त्या माणसाची सर्व बाजूने खराबी होते. नेहमी श्रीचिंतनात त्याचा व्यर्थ काळ जातो. लग्नानंतर फार विलंब लागतो. वृश्चिक किंवा मकर राशीत असता व्यभिचारीपणा येतो. सप्तमस्थ शुक्रामुळे 21व्या वर्षी स्त्री प्राप्ती होते.
आता आपण अष्टमातील शुक्राचे फळ पाहूया. अष्टमस्थानी शुक्र असता मनुष्य अभिमानी, कटुभाषी, स्त्री धन सुखरहित व भांडणास कंटाळलेला असा असतो. हा शुभ संबंधी असेल तर विवाहापासून किंवा मृत्यूपत्राने सांपत्तिक मदत होते. एखाद्या स्त्रीच्या मृत्यूने सांपत्तिक लाभ होतात, भागीदारीपासून लाभ होतात, स्त्री उजळ्या स्वभावाची मिळते, अंधघातातून वाचवण्यास अष्टमातील शुक्र समर्थ असतो. अपघातातून वाचवण्यास अशा माणसाला मृत्यू शांत रीतीने व अपघाता वाचून येतो. तो प्रसन्न चित्त, राज्यमान्य, मूर्ख, निशावृत्तीने राहणारा, भोळा, स्त्रीपुत्राच्या चिंतेत राहणारा, दीर्घायुष्य, बलवान, शुद्ध आचरणाने वागणारा, डोळे मोठे असणारा असतो. त्याला वयाच्या चौथ्या अवस्थेत म्हणजे 75व्या वर्षाच्या सुमारास मृत्यू येतो. चौथे वर्षी अपमृत्यूचे असते. चतुष्पाद पाण्यापासून सुख मिळते. संतोषी वृत्ती राहते. मतलब चांगला साधतो. अचानक लाभ होतात. 2-7-12 राशीत शुक्र असता उत्तम संपत्ती लागते. हा शुक्र पीडित असेल तर त्या मनुष्याचे शरीर क्षीण राहते. स्त्रीच्या नेत्रास पीडा होते. स्त्री धन यांनी रहित, भांडण तंटे करणारा, असंतोषी, मूत्राशयाची रोग असणारा, जलप्रवासात त्रास होणारा, अष्टमात शुक्रामुळे शत्रू फार होतात. 10व्या वर्षी पराक्रमाला प्रारंभ होतो. शरीर नित्य रोगी राहते. त्याला संगती चांगली भेटत नाही. आता आपण नवम स्थानातील शुक्र बघूया. नवम शुक्र असता मनुष्याला नातलगांचे सुख चांगले मिळते. तपस्वीपणा यश येते. तीर्थयात्रा घडतात. चेहरा हर्षयुक्त राहतो. शुक्र जर शुभ संबंधित असेल तर मनुष्य धनवान, स्त्री पुत्र सुखवान, वैभवशाली आणि विद्वान, सकोष्टाने धन मिळवणारा, महोत्सवात नेहमी भाग घेणारा, देवभक्त, व्याजबट्ट्याचा धंदा करणारा, उत्तम नागरिक होतो. भावंडापासून सुख मिळवणारा, मातृभक्त, स्त्रीचा अभिलाषी, पत्नीच्या संबंधी आप्त मंडळीकडून धन मिळवणारा, सभमंडपात जलप्रवासी, वस्तूच्या नादी लागलेला असतो. ग्रंथ प्रकाशन करणारा असा होतो. त्याला ललिताची गोडी फार असते. भाग्योदय लहानपणापासून होतो. 14, 33, 40, 45, 48 ही वर्षे विशेष त्याला चांगली जातात. हा शुक्र पीडित असता मनुष्य धर्मांतरही करवतो. धन फारसे मिळत नाही. ध्येय गाठता येत नाही. नवमस्त शुक्रामुळे 25व्या वर्षी भाग्योदय होतो. आता आपण दशमातील शुक्राचं फळ पाहूया. दशमात शुक्र असता उत्तम शुभ होतो. शेतकरी, स्त्रिया यांच्यापासून धन मिळते. सर्व प्रकारचे भाग्य त्याला प्राप्त होते. राज्य मान्यताही मिळते. नोकरी मोठ्या अधिकाराची मिळते. अंगी योग्यता नसतानाही मोठेपणा मिळू शकतो. तो मनुष्य सहसा कोणावरही शरण जात नाही. स्नान, दान, अर्चा, ध्यान यापासून त्याची आध्यात्मिक उन्नती होते. मातृपुत्र सुख उत्तम मिळते. या मनुष्याला असे वैभव प्राप्त होते की त्यामुळे त्याच्या संततीलाही त्याचा उपयोग सहज घ्यावास मिळतो. हातात धरलेल्या कामात यश मिळते. दीर्घायुष्याचाही योग आहे. सृष्टीशास्त्राचे उत्तम ज्ञान प्राप्त होते. नेहमी अध्ययन प्रवृत्ती, संशोधक विचार, क्रिय विचार, उद्योग लाभात होतात. हा शुक्र उत्तम ऐश्वर्य देतो. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होतो. या माणसांना भांडणाचा स्वभावच कंटाळा असतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. ललित कला, ज्योतिष, चित्रकला याचाच व्यासंग चांगला असतो या लोकांना. या शुक्रावर रविचंद्राची शुभ दृष्टी असेल तर त्याला पदव्या बऱ्याच मिळतात. हा पीडित असेल तर स्वच्छंदीपणा, त्यामुळे निराशा, बेअब्रू ही फलेही होतात. या माणसाने सार्वजनिक चळवळीत आपला अलौकिक सांभाळण्यास नीट प्रयत्न करावा. दशमस्थ शुक्रामुळे 27व्या वर्षी शस्त्रभय प्राप्त होते. आता आपण 11व्या घरातील शुक्र काय देतो बघूया. एकादश स्थानी शुक्र असता मनुष्य पूर्ण सुखी राहतो. त्याला अनेक प्रकारचे लाभ होत राहतात. स्वरूपता, शालीनता, ऐश्वर्य, जमीनदारपणा, सत्यव्रतत्व, राजमान्यता, तेजस्वीपणा ही प्राप्त होतात. मौल्यवान वस्तू प्राप्ती होऊन त्याचा संग्रह देखील बराच होऊन राहतो. स्त्रियांचा सहवास शुक्राच्या प्रिय वस्तूपासून फायदा होतो. स्नेही प्रेमळ लागतात. नोकर चाकराने युक्त दुसऱ्यावर आपले सहज छाप पाडणारा, विवेक संपन्न, संतती व भावंडे यांच्यावर अत्यंत प्रेम करणारा,
परभाषा अवगत करून घेणारा, नटवृत्ती बांगळणारा, नकला करणारा, कायदे पंडित, प्रजापक्षाकडून सन्मान पावणारा, अन्य पासुक असा मनुष्य होतो. हा शुक्र नीच राशीत जर असेल, पापग्रहाने दूषित जर असेल, तर मनुष्य नीच वृत्तीने लाभामध्ये स्वतःच अडथळे आणतो. नीच जणांची सेवा त्याला करावी लागते. सट्टेबाजीत नुकसान होते. व्यसनी मित्राचा सहवास होऊन नुकसान होते. एकादस्त शुक्र रवी शुभयोग करीत तर राजापासून लाभ होतात. चंद्राचा शुभयोग असेल तर करमणुकीत सुखाचे आयुष्य होते. मंगळाचा शुभयोग असेल तर उतावळपणे कोणत्याही गोष्टी करण्याकडे प्रवृत्ती राहते. गुरुचा शुभयोग असता मित्राद्वारे संपत्ती मिळते. शनीचा शुभयोग असता नोकर शोक प्रसंग यामुळे लाभ होतात. एकादस्त शुक्रामुळे 24व्या वर्षी लक्ष्मी प्राप्ती होते. आता आपण 12व्या घरातील शुक्राचे फळ पाहूया. द्वादश स्थानातील शुक्र लौकिक, वित्त व पिता यांचा नाश करणार होतो. हा मनुष्य जनरीती सोडून वागणारा, त्यामुळे लोकांकडून निंदा करून घेणारा, नातेवाईकांशी वैर वाढवणारा असतो. या स्थानात शुक्र अशुभ संबंधी असेल तर दुर्व्यसने जडतात. गुप्तपणे विषय वासनेचे सुख मिळवण्याचा प्रयत्न होतो. त्यांच्या गोष्टी चावात्यावर येतात. हा शुक्र जर गुरुने युक्त किंवा शुभ संबंधित असेल तर मात्र व्यभिचारी अभिलाषा ताब्यात राहते. गुप्त दुष्यग्रस्त उघडकीस येत नाही. मंगळ, शनी, हर्षल, नेपच्यून या ग्रहाचे सहकार्य जर व्यक्तीला शुक्राला मिळेल तर अपकीर्ती व संसार दुःख मिळण्यास काही विलंब लागणार नाही. स्त्रियांच्या बाबतीत संपत्तीचा व्यय फार होतो. शिवाय स्त्री सुख मिळत नाही ते नाहीच. या स्थानात बलवान व कोणत्याही ग्रहाच्या दृष्टीरहित शुक्र असता सुख संपत्ती उत्तम उपभोग यांची प्राप्ती होते. तो उत्तम परिस्थितीत असतो. त्याला चतुष्पाद पाण्यापासून प्राण्यांपासून फायदा होतो. द्वादस्थ शुक्रामुळे मनुष्य आळशी, अयोग्य पदार्थ खाणारा, सत्कर्मे सोडून वागणारा, स्वच्छंदी असतो. मनसोक्त आचरण हा त्याचा मोठा दोष होय. बंधू सौख्य मिळत नाही. उतारवयात जठरासंबंधी रोग होतात. शुक्र रवियुक्त किंवा भौमयुक्त असेल तर नेत्रपीडा होते. प्रवास करावा लागतो. कितीही उद्योग केला तरी द्रव्य शिल्लक राहत नाही. त्याचा स्वभाव प्रसंगी विशेष खर्च करणारा असल्यामुळे व खादाडपणामुळे त्याला ऋणग्रस्तही व्हावे लागते. त्याचे लग्न लवकर होते व बहुभार्या योग घडतो. हा शुक्र 45व्या वर्षी धनहानी करतो. आणि एक महत्वाची टिप्पणी सांगते तुम्हाला. शुक्र जर मंगळयुक्त वृश्चिक राशीत शुक्राबरोबर असेल आणि तो 5व्या घरात, 7व्या घरात आणि 9व्या घरात मंगळ शुक्राचे एकत्र जोडे असेल तर नक्की त्या लोकांचा प्रेमविवाह होतो. शुक्र जर राहू बरोबर असेल तर त्यांची गुपित प्रेम प्रकरणे असतात. हॅलो एव्हरीवन. सो अशी ही आपली 12 स्थानांची शुक्राची फळे आणि हे काही महत्वाचे पॉइंटर्स प्रत्येक घरासाठी. सो अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज इन फ्युचर. थँक यू.